नमस्कार मित्रांनो, PMFBY पोर्टलवर खरीप हंगाम 2026साठी नवीन ॲप्लिकेशन हे चालू झालेले आहेत. तर शेतकरी यामध्ये CSA सेंटरला जाऊन आपला अर्ज भरू शकतात किंवा स्वतःसुद्धा आपण PMFBY.gov.in या वेबसाईटला येऊन येथे आपण स्वतःसुद्धा अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, PM फसल विमा योजना 2026 अंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढण्यापूर्वी आपल्याला नक्की किती हप्ता म्हणजेच प्रीमियम भरावा लागणार आहे. जर समजा एखाद्या शेतकऱ्याला कापूस या पिकाचा 1 हेक्टरचा पीक विमा हा उतरायचा असेल तर त्याला किती रक्कम ही भरावी लागू शकते आणि नुकसान झाल्यास त्याला किती भरपाई मिळू शकते, तर त्याची थोडक्यात माहिती मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो आपणास PMFBY.gov.in या वेबसाईटला यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर, तर कॅल्क्युलेट नाव याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारचे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये सीझनमध्ये खरीप हे निवडायचे आहे, त्यानंतर इयर 2026, त्यानंतर स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्यानंतर आपले स्टेट महाराष्ट्र, त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यातून असताना तो जिल्हा आपणास यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जसे की मी येथे बीड डिस्ट्रिक्ट येथे निवडतो. डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर येथे आपण क्रॉप हे ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे. तर यामध्ये कोणकोणती पिके आहे ती आपणास दाखवली जातील. जसे की येथे ब्लॅक ग्रॅम म्हणजेच उडीद आहे, कापूस आहे, मूग आहे, भुईमूग आहे, मका आहे, कांदा आहे, बाजरी आहे, तूर आहे आणि सोयाबीन आहे. जर आपणास कापूस, तर मी इथे कॉटन हे सिलेक्ट करतो. तर येथे एरिया इन हेक्टर, तर येथे आपण हेक्टरमध्ये सुद्धा कॅल्क्युलेटर करू शकतात. तर जसे की मी येथे 1 टाकतो म्हणजेच 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर. तर येथे चेक प्रीमियम याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की बीड जिल्ह्यासाठी SBI जनरल इन्शुरन्स ही कंपनी आहे. तर खाली आपण जर पाहिलं तर आपण कॉटन हे तेथे निवडलेले आहे. एरिया आहे 1 हेक्टर. तर 1 हेक्टरसाठी 975 रुपये शेतकऱ्याला कापूस या पिकासाठी भरावे लागतील आणि सम इन्शुर्ड ही जी काही रक्कम आहे ही 65,000 इतकी आपणास तेथे दाखवली जात आहे. म्हणजेच नुकसान झाल्यास आपणास 65,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते जर आपले पूर्णपणे नुकसान झालेले असेल तर. आणि याची जी काही कट ऑफ डेट आहे म्हणजे शेवटची तारीख आहे ती असणार आहे 31/7/2026 CSC पोर्टलवरून अर्ज भरण्याची. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो येथे चेक करू शकतात. तर येथे मी दुसरे पीक निवडतो. जसे की येथे कांदा हे पीक मी येथे निवडतो. तर येथे एरिया इन हेक्टर जर आपणास 10 गुंठ्याचं जर कॅल्क्युलेट करून पाहायचं असेल तर आपणास येथे 0.1 असे करायचे आहे. जर आपणास 20 गुंठ्याचे करायचे असेल तर 0.2, 30 गुंठ्याचे करायचे असेल तर 0.3, तर 0.2 म्हणजेच अर्धा एकर. तर येथे चेक प्रीमियम याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर कांदा या पिकासाठी आपण पाहू शकतात की 20 गुंठ्यासाठी 720 रुपये शेतकऱ्याला हे भरावे लागतील आणि सम इन्शुर्ड आहे 15,000 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण येथे येऊन माहिती ही चेक करून पाहू शकतात. तर मी येथे डिस्ट्रिक्ट हा येथे अहिल्यानगर निवडतो. त्यानंतर येथे क्रॉपमध्ये येथे मी मूग निवडतो. तर मूग येथे करतो 1 एकर 0.4 असे टाकतो. त्यानंतर चेक प्रीमियम याच्यावर इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की इथे कोणती कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी. तर इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आहे. तर 1 एकरसाठी आपणास मुगाला 206 रुपये इतके भरावे लागतील आणि 10,300 सम इन्शुर्ड रक्कम आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट यामध्ये निवडायचा आहे, क्रॉप सिलेक्ट करायचे आहे आणि आपणास आपल्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी आहे ती सुद्धा इथे दाखवली जाईल. तर आपण इथे पाहू शकतात की इथे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही दाखवत आहे नागपूर जिल्ह्यासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही जी काही माहिती आहे ही माहिती अशा प्रकारे पाहू शकता. तर CSC पोर्टलवरून नवीन अर्ज हे चालू झालेले आहे, परंतु संपूर्ण अर्ज भरल्याच्यानंतर सध्या यामध्ये पेमेंट हे होत नाही. तर पेमेंट केल्याच्यानंतर
एरर कोड 825 अशा प्रकारचा एरर दाखवला जात आहे आणि आपले जे काही ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन अनपेड ॲप्लिकेशनमध्ये चालल्या जात आहे. तर लवकरच वेबसाईट ही व्यवस्थितपणे चालू होईल. चालू झाल्याच्यानंतर आपण पीक विमा हा भरू शकता. तर पीक विमा हा कशा पद्धतीनं भरायचा यासाठी आपणास कोणकोणती कागदपत्रे ही लागणार आहे तर त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.